हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? आज नवीन कोणती भाजी करायची बरं? ही चवळी आहे, लाल चवळी. ती आपण एका वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. त्यासाठी शिजवण्यासाठी 2 वेळा धुवून घेतले. होतानाच आपण 2 कांदे आणि 1 टमाटा घालून घेतलेला आहे. आता 3 शिट्ट्या करून शिजवून घेतलेलं आहे. मस्त असं उसळ आपलं शिजलेलं आहे. मस्त भाजी एकदम तयार होते. नक्की अशा प्रकारे करून बघा. तेल घातलेलं आहे 2-3 चमचे. जिरे आणि मोहरी घालायचे आहेत. जास्त वेळ पण लागत नाही अशा पद्धतीने आणि ग्रेव्ही केल्यासारखं पण वाटणार आपल्याला. लसूण घातलेले आहे, लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे. आता चवळी मस्त शिजलेली आहे. लसूण पण लालसर आपला परतून झालेला आहे. आता त्यामध्ये तिखट घालायचं आहे, त्यामुळे काय होतं, कलर खूप छान येतो. 2-3 चमचे तिखट घालून घ्यायचं आहे. काळा तिखट आहे आणि लाल तिखटसुद्धा घातलं आहे कलर येण्यासाठी. तुम्ही पण अशाच प्रकारे करता का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपली चवळी शिजलेली ना, ती घालून घ्यायची आहे. कांदा आणि टमाटे तर आपण आतमध्येच घातलेले आहेत शिजवताना. सगळं चांगलं शिजलेलं आहे, त्यामुळे जास्त शिजवण्याची पण गरज लागत नाही. मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि थोडं पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे रस तयार होतो. कलर तर खूप छान आलेला आहे. तिखट आपण तेलात घातलेलं आहे ना, त्यामुळं. आता याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे, कारण हे शिजलेलंच आहे. त्यामुळे उकळी आली की फक्त 5 मिनिटात भाजी तयार होते. तुम्ही पण अशाच प्रकारे करता का ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीज. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, खात राहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.